वीकेंडला जाऊन येण्यासारख्या आणि मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पर्यटन स्थळांचा जेव्हा शोध सुरू होतो तर यामध्ये सर्वात आधी नाव येतं ते म्हणजे कोकणचा समुद्र किनारा, आणि त्यातही अलिबागला अधिक प्राधान्य हे दिले जाते। अलिबाग म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो शांत, सुंदर आणि स्वच्छ समुद्र किनारा, त्यातून फेसाळणाऱ्या लाटा आणि नितांत सुंदर निसर्ग। अलिबागचे हे रूप पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी आपण सर्वजण कधीही तयार असतो। तर अशाच हा वीकेंडचा आमचा प्लॅन आणि त्याचा हा व्हिडिओ। पान बनारस वाला कुड़ी जाए के पान बनारस वाला कुड़ी जाए बंद अकल का डाला के पान बनारस वाला कुड़ी जाए बंद अकल का डाला फिर तो ऐसा। असं म्हणतात ना, व्हाईल ट्रॅव्हलिंग एन्जॉय द जर्नी नॉट द डेस्टिनेशन। प्रवासात नेहमी मिळतील ना ते क्षण हे एन्जॉय करायचे असतात, कारण या मोजक्या क्षणांमध्ये आपण केलेली जी मजा असते ना ही खूप अमूल्य अशी असते, ज्यामध्ये आपण केलेल्या प्रवासाचे अंतर आणि वेळेचे भान हे मुळीच राहत नाही। जर तुमच्या प्रवासात संपूर्ण परिवार सोबत असेल तर एन्जॉयमेंट ही देखील डबल होत असते। मग त्यात हळूहळू गाण्याच्या भेंड्या सुरू होतात, नंतर थोडे नाच गाणे होते आणि सोबतच चटपटीत पदार्थांवर ताव मारला जातो। कोणाच्या नकला करणे आणि एकमेकांच्या खोडी काढणे अशा गोष्टी तर व्हायलाच हव्या। अलिबाग जवळ असलेल्या वर्सोली गावामध्ये आम्ही राहण्याची सोय केलेली। समुद्र किनाऱ्याच्या अगदी जवळच अतिशय नयनरम्य वातावरणात हे ठिकाण होते। सभोवताली असलेल्या आंब्याच्या, नारळाच्या आणि विविध अशा झाडांच्या मध्यात असलेला हा बंगला त्या हिरवळीत अधिकच मन मोहून टाकतो। अलिबागमध्ये वीकेंडला मनाजोगते राहायला ठिकाण मिळणे खूप कठीण असते, म्हणून अलिबागला जर येण्याचा तुम्ही विचार करत असणार तर निरामय बंगल्याला राहण्याचा सल्ला आम्ही देऊ शकतो। बंगल्यासंबंधी अधिक माहिती हवी असल्यास या व्हिडिओचा डिस्क्रिप्शनमधील क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता। अलिबाग हे इथल्या समुद्र किनाऱ्यासाठी आणि सी फूडसाठी प्रसिद्ध आहे। नाव जरी अलिबाग असलं तरी जगात मिनी गोवा अशी अलिबागची ओळख आहे। कोकणात समुद्रकिनारी वसलेले हे एक ऐतिहासिक व निसर्गरम्य शहर म्हणजे अलिबाग, जिथला इतिहास व निसर्गरम्यता अनुभवण्यासाठी दर आठवड्याला हजारो पर्यटक येतात।
संध्याकाळी समुद्र किनाऱ्यावरून बंगल्याकडे परतत असताना आम्ही जरा वेळ थांबलो. संध्याकाळी शांत अशा वातावरणात सागर लाटांच्या खळखळत्या नाद सौंदर्याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या. आणि सोबतच जसा जसा सूर्य अस्तास जाऊ लागतो तेव्हा संपूर्ण आकाशात सप्तरंगाची उधळण झालेली आपल्याला बघायला मिळते. आणि असे सौंदर्य नक्कीच तुमचे डोळे दिपवून टाकतात. अशा वातावरणातून जेव्हा तुम्ही परत निघतात त्यावेळेस तुमची निघण्याची इच्छाच होत नाही. तसं बघायला गेलं तर खरी मजा ही रात्री येणार होती. बाहेर मस्त कडकडणारी थंडी असताना आणि मग सोबतीला अशा वातावरणात चिकन बार्बेक्यूचा प्लॅन तर व्हायलाच हवा. त्यानंतर बाहेर अंगणात बार्बेक्यू बनवण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली. गरमागरम चिकन बार्बेक्यू बनवण्यात आणि सोबत अंताक्षरी, डान्स, छोट्या मोठ्या गेम्स खेळण्यात बाहेर पडलेल्या थंडीचा जणू आम्हाला विसरच पडला. मग संपूर्ण रात्र आमची अशीच मौज मजा करण्यात झाली आणि नंतर थोडा वेळ आम्ही झोप घेतली. आता सकाळी उठून परत आम्ही लगबगीने चहा नाश्ता करण्याच्या तयारीला लागलो. आज परत आम्ही प्लॅनमध्ये थोडासा बदल केलेला होता. तसं पण ऐन वेळ केलेले प्लॅन हे अधिक काळ लक्षात राहतात, बरोबर ना? तर तो प्लॅन कुठला ते तुम्हाला देखील सरप्राईज असणार आहे. तर मग ते सरप्राईज जाणून घेण्यासाठी या व्हिडिओचा दुसरा भाग नक्कीच बघा. जर तुम्ही देखील फिरण्यासाठी बाहेर पडणार असाल तर कोरोना परिस्थितीला विसरू नका आणि दिलेल्या नियमांचे योग्यरित्या पालन करून स्वतःची आणि आपल्या संपूर्ण परिवाराची काळजी घ्या.